नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला सफेद कांद्यापासून चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आणि हा सफेद कांदा मी असा कापून घेतलेला आहे। मोठ्या आकाराचा होता, छोट्या आकाराचे असले तर 2 जरी घेतले तरी पण चालू शकते। त्यात टाकायची आपल्याला कैरी, ही तोतापुरी कैरी आहे, कोणती पण घेतली तरी चालेल, पण अर्धी कैरी घेतलेली आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर, देशी लसूण घेतलेला आहे 1 गड्डी, त्याची वरची सगळी साल काढलेली आहे बरं, एकदम जी नाजूक असते ना आतली ती तेवढी ठेवलेली आहे। छोटा 1 चमचा सफेद तीळ, छोटा अर्धा चमचा जिरं, हलकंसं हे सगळं भाजलेलं आहे बरं का। छोटा अर्धा चमचा बघा धने, हे सगळं हलकं हलकं मी भाजून घेतलेलं आहे। कच्चं जरी टाकलं तरी पण चालू शकते, पण मी भाजून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे 4 मिरच्या, हे जे आपल्या हिरव्या मिरच्या जी लाल होतात ना त्या मिरच्या तुम्ही हिरव्या जरी टाकल्या तर चालेल, आणि तुमच्या तिखटाप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी पण चालू शकते। ह्यात टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ, ह्यात तुम्ही थोडंसं काळं मीठ जरी टाकलं तरी चालेल। ह्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही, मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचे। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेली आहे आणि अशी दरदरी केलेली आहे, एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाही आहे। तुम्हाला हवा असेल ना ह्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकला तरी पण चालू शकते, नाही तर थोडीशी साखर टाकली तर चालेल, काही नाही टाकलं तरी पण चालेल। आणि ह्याला जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक तुम्ही तडका पण देऊ शकता भांड्यात काढून। त्यासाठी थोडंसं हिंग टाकायचं, जिरे मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा, थोडे 2-4 दाणे मेथीचे टाकले तरी पण चालेल। आणि अशीच जरी केली अशीच जरी खाल्ली तरी पण चालू शकते। थोडा पुदिना टाका, थोडंसं तुम्हाला वाटलं तर ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकू शकता, खूप चविष्ट लागते चटणी। तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।